वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे सर्व अभ्यागतांसाठी। सगळ्यात महत्त्वाचं आपण जे सांगितलं होतं की जाहिराती कधी येणार आहे, अगोदर एप्रिल महिन्यामध्ये आपण सांगितलंच नव्हतं, आपण सांगितलं होतं मे महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे, ते सुद्धा सुरुवातीला। आणि आजचा पहिला दिवस आहे, पहिली तारीख आहे, 1 मे आहे आणि आजपासून जाहिरातींना प्रारंभ होत आहे। काय आहे प्रसिद्धी पत्रक आणि काय नवीन महत्त्वाची माहिती आहे, सगळ्यात मोठी माहिती आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर जे आहे आजच्या तारखेमध्ये म्हणजे दिनांक 1/5/2026 ला नवीन एक प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेलं आहे। त्याच्यामध्ये एक व्यवस्थापनासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे। काय आहे सूचना, कारण की तुम्हाला माहिती आहे की लवकरच जाहिराती कधी येतील या संदर्भात आपला प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। काय आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या, मी तुम्हाला इथे दाखवणार नाही, तुम्हाला मी डायरेक्ट वाचून दाखवतो, तुम्हाला जास्त लवकर समजेल। ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना। ठीक आहे, अशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रक आहे। आता याच्यामध्ये सांगितलेलं काय बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा 27/5/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे। सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते। या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक असणारी म्हणजेच उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे, ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो, पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते दिनांक 15/1/2026 एवढा कालावधी देण्यात आला होता। त्यामध्ये 1,70,108, बघा इथे सुद्धा आपल्या आकडेवारी खरी ठरली। आपण काय सांगितलं होतं, किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, 1,70,108 उमेदवारांनी त्यांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण केली आहे, म्हणजे 1,70,000 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। दुसरी ऑथेंटिक माहिती, ठीक आहे, आपण खोटं कधीच बोलत नाही। ठीक आहे, तिसरी, आता बघा समोर काय आहे, पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारसीसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर आरक्षण निहाय व विषय निहाय रिक्त पदांची माध्यम निहाय जाहिरात देणे आवश्यक आहे। आता आपल्याला पदभरती तर करायची, पण त्या संदर्भात पोर्टलवर जाहिराती आल्या पाहिजे। जाहिराती कशानुसार देतात, आरक्षणानिहाय, विषयानिहाय आणि सोबत माध्यमानिहाय, कोणत्या मीडियमची जागा आहे, कोणत्या विषयाची आहे आणि कोणत्या आरक्षणासाठी आहे। ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज ही आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1 मे 2026 म्हणजे आजपासून ते दिनांक 31 मे 2026 या कालावधीत जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे। सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, आजपासून जाहिराती येण्यास सुरुवात होणार आहे पवित्र पोर्टलवर। 1 मे 2026 पासून ते 31 मे 2026 पर्यंत हा पूर्ण महिना जाहिरातींसाठी आहे, म्हणजे परत एकदा मुदतवाढ देण्याची गरज भासणार नाही आणि जास्तीत जास्त आस्थापना पवित्र पोर्टलवर येतील। म्हणजे आपल्यासाठी अजून महत्त्वाच्या 2 गुड न्यूज आहे की जास्त कालावधी दिला जाहिराती येण्यासाठी, कारण की वेळ लागला तरी चालतो, पण जास्तीत जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजे। त्याच्यामुळे जे आहे जाहिरातींना वेळ किती दिलेला आहे, 1 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंत। समोर बघूया काय दिलेलं आहे, रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी। आता या जाहिराती अपलोड कोण करणार आहे, या जाहिराती अपलोड करणार आहे आस्थापना, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा खाजगी शैक्षणिक संस्था। मग त्यांच्यासाठी काही सूचना आहेत की त्यांनी कशा पद्धतीने जाहिराती अपलोड करायच्या। ठीक आहे, बघा आता रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवरील tet2025.mahateacherrecruitment.org.in ऑफिशियल वेबसाईट आहे, या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे। तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागेल त्या आस्थापनेला। यापूर्वी आपण टेट 2022 या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेल्या असल्यास तोच युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल। जर त्या आस्थापनांनी 2022 मध्ये जर त्यांनी जाहिरात दिली होती तर त्यांना परत युजर आयडी आणि लॉग इन तयार करायची किंवा पासवर्ड तयार करायची आवश्यकता नाही, तोच युजर आयडी आणि तोच पासवर्ड वापरून ते करू शकतात। अन्यथा सरळ प्रणालीद्वारे युजर आयडी हा पोर्टलचा देखील युजर आयडी असेल। व्यवस्थापनास फॉरगेट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्ड मध्ये युझिंग वन टाइम पासवर्ड म्हणजे OTP त्यानुसार SMS येईल आणि व्यवस्थापनांचा सरळ पोर्टलवर युजर आयडी नोंद करावा व त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅप्चा टाकून प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल, आलेला OTP नोंद करून यावर क्लिक करावे। त्यानंतर रिसेट पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड, कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅप्चा टाकून, म्हणजे थोडक्यात पासवर्ड सेट करायचा आणि नंतर जे आहे तुम्ही तुमचं जे आहे लॉग इन आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे। ठीक आहे, आता आहे चौथी,
व्यवस्थापनास जाहिराती देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनांची बिंदू नामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त जे आहे मागासवर्गीय कक्ष माननीय विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. मी कालच का बोललो मी कालच सांगितलं की ज्या व्यवस्थापनांना किंवा ज्या आस्थापनांना जाहिराती द्यायच्या आहेत त्यांची एक गोष्ट पूर्ण असली पाहिजे. ती कोणती? संच मान्यता. जर संच मान्यता एखाद्या आस्थापनेची पूर्ण नसेल तर ती जाहिरात येणार नाही किंवा त्या आस्थापनेला जाहिरात देता येणार नाही. त्याच्यामुळे यांनी सुद्धा सांगितलं की ती प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. कळतंय? ज्यांची प्रमाणित केलेली आहे संच मान्यता किंवा ज्यांची संच मान्यता पूर्ण झालेली आहे त्या आस्थापना ज्या आहेत जाहिराती देणार आहेत. होप करो, आशा करो किंवा देव करो की सगळ्यांच्या ज्या आहेत आस्थापनेमध्ये कोणत्याही आस्थापनेची संच मान्यता बाकी राहू नये, सगळ्यांच्याच व्हाव्या जेणेकरून जास्त जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील. पुढची गोष्ट जी आहे ती यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीनंतर SEBCचे आरक्षण पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदू नामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. पॉईंट नंबर 6 पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक 7/2/2019 सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहे. त्यामध्ये बिंदू नामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधितांना लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आता यांची जी ID असणारी किंवा यांना जी लॉग इन ID दिलेली आहे आस्थापनांना ती सेपरेट ID दिलेली आहे. अगोदर त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नंतर मग जे आहे त्यांना जाहिराती देण्यासाठी जे आहे सेपरेट लॉग इनद्वारे जे आहे ते तुमच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर स्वतःची जाहिरात जी आहे ते अपलोड करू शकतात. आता बिंदू नामावली व विषय निहाय रिक्त पदांची नोंद करणे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालीलप्रमाणे आहेत. आता याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांची नावं आहेत. उदाहरणार्थ तुमची जर जिल्हा परिषद असेल तर तपासणारे किंवा जाहिरात देणारे मान्यता देणारे अधिकारी असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि मग नगरपालिका असेल महानगरपालिका तर आयुक्त आहेत मनपाचे. नगरपालिका असेल विभागीय शिक्षण उपसंचालक. खाजगी संस्था असेल खाजगी प्राथमिक संबंधित शिक्षणाधिकारी. खाजगी माध्यमिक असेल संबंधित शिक्षणाधिकारी. खाजगी उच्च माध्यमिक संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडे. आता हे सगळं झालं. त्यानंतर जे आहे पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी बघूया फक्त आपण. इथे बघा रिक्त पदांपैकी एखाद्या किंवा काही पदाबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अन्यथा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नामावलीत आरक्षण व विषयाची मागणी नोंदवावी. ज्या पदांबाबत काहीतरी न्यायालयामध्ये कुठं काही ना काही अडचण आहे तर अशी पदे जी आहे वगळावी ती नमूद करू नये. ठीक आहे. जाहिरात कोणकोणत्या वर्गासाठी येणार आहे बघा. वर्ग 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल. म्हणजे तुमची आस्थापना आहे किंवा एखादी आस्थापना आहे त्या आस्थापनेला 4 वर्गांसाठी जाहिरात देता येणार आहे. 1 ते 5 साठी देऊ शकतात, 6 ते 8 साठी देऊ शकतात, 9वी 10वी साठी देऊ शकतात आणि 11वी 12वी साठी देऊ शकतात. ठीक आहे. ओके. ही एवढी कामाची नाही आहे आपल्यासाठी ही गोष्ट. ओके. सुविधा दिलेली आहे ते सुद्धा महत्त्वाचं नाही. हां आता इथे बघा वर्ग 6वी ते 8वी या गटातील भाषा किंवा गणित वर्ग 6वी ते 8वी साठी पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. भाषा विषय गणित विज्ञान किंवा विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येणार आहे. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित करायचं, विज्ञान शिकवायसाठी पाहिजे असल्यास विज्ञान करायचं, गणित विज्ञान शिकवायसाठी असल्यास गणित विज्ञान असं करायचं. आणि जर समजा दुसरं जे काही आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर जाहिरात द्यायची असली दोन्ही विषय शिकवायची तर गणित विज्ञान करा, गणित शिकवायचं असलं तर गणित करा, विज्ञान शिकवायचं असलं तर विज्ञान करा. आता बघा शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये दिलेल्या निकषानुसार कला व कार्यानुभव ही पदे मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष शिक्षक म्हणजे स्पेशल टीचर अंतर्गत नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. गुड न्यूज आहे कला क्रीडा कार्यानुभव यांची जागा ज्या आहेत त्या येणार आहेत. ठीक आहे. पुढची गोष्ट जी आहे ती वर्ग 9वी 10वी साठी गटातील भाषा विषय गणित विज्ञान सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल शारीरिक शिक्षण संरक्षण शास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करता येईल. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं कशा पद्धतीने जाहिराती द्यायच्या आहेत. 18 शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ किंवा 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार अशा मंजूर किंवा रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करण्यात यावी. आता पुढे आहे जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतर जाहिरात तयार करता येईल. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून
मान्य किंवा अप्रूव्ह करून घेणे आवश्यक आहे. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध आहे. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावी. आस्थापना जे आहे त्यांनी स्वतःची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध करावी. ठीक आहे. आता बघा 2च पॉईंट आले. जाहिरात तयार करण्यासाठी टेट 2022 पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या युजर मॅन्युअल किंवा फ्लो चार्टनुसार कारवाई करावी. ज्या आस्थापना आहेत त्यांना जाहिरात द्यायच्या असल्या तर तिथं एक युजर मॅन्युअल आहे किंवा फ्लो चार्ट आहे, त्यानुसार तुम्ही जाहिरात कशी अपलोड करायची. आस्थापनांना माहीत नसेल, नवीन आस्थापनांना, तर त्यांच्यासाठी ती माहिती आहे. आणि सगळ्यात शेवटी शिक्षक पद भरतीसाठी संबंधित कामकाजात शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून विहित मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बाब आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना mscpavitra.portal@gmail.com या ईमेलवर कळवावी. आणि सगळ्यात शेवटी आहे व्यवस्थापनास काही अडचण आल्यास edupavitra2025@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता आणि ही माहिती होती. कशी वाटला व्हिडिओ, कसा वाटली माहिती. आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी, मे महिन्याच्या स्टार्टिंगला आजचा कामगार दिवस आहे आणि महाराष्ट्र दिन आहे. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजपासून जाहिरातींना प्रारंभ झालेला आहे, जाहिराती येणार आहेत. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त टाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.